नमस्कार, चला बघूयात मस्तपैकी व्हेज बिर्याणी। 2 कप तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजत घातलेत अर्धा तास। एक मोठा कांदा मी लांब लांब चिरून घेतलेला आहे तळण्यासाठी। खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र आणि 2 वेलदोडे असं घेतलेले आहे मी। त्याच्यानंतर 3 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो असे चिरून घेतलेले आहेत, 8-10 लसणीच्या पाकळ्या, घेवडा, फ्लावर, गाजर आणि फ्रोझन मटार असं घेतलेले। तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या साधारण त्याचे कपाचं मेजरमेंट होतं तांदूळाच्या, तेवढे साधारण 2 ते 2.5 कप होते। आता पाणी उकळत ठेवायचं आहे। पाणी उकळली की त्याच्यामध्ये खडे मसाले आणि मीठ घालायचं आहे। मीठ थोडं जास्ती घालायचं आहे। तांदूळ जे भिजवले होते त्यातलं पाणी काढून टाकून ते तांदूळ त्याच्यामध्ये घालून शिजवायचं आहे 70% कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करायची आणि लसूण ठेचून घ्यायचा आपल्याला। एकीकडे लांब चिरलेला कांदा तळती आहे मी आणि दुसरीकडे कढईमध्ये ह्या ज्या भाज्या आहेत त्या थोडंसं जास्त तेल घालून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर तळल्यामुळे काय होतं, भाज्यांना एक छान टेक्स्चर येतं आणि त्या अशा बिर्याणीमध्ये असं खूप शिजून असं सॉगी होत नाहीत, त्याचा क्रंच खूप छान राहतो। तर फ्रोझन मटार सोडून बाकीच्या भाज्या मी तळून घेतलेल्या आहेत। आता सगळ्या भाज्या विथ फ्रोझन मटार बाउलमध्ये एकत्र करायचं आहे। त्याच्यात हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे घालून सगळं मिक्स करायचं आहे। नंतर वाटीभर आपल्याला दही घालायचं आहे त्याच्यात। हे बघा, हे सगळं पुन्हा मिक्स करून 15 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला। आता पुन्हा 15 मिनिटांनी झाकण काढून बघायचं, मॅरिनेट झालेल्या भाज्या। तेल तापवायचं आहे कढईमध्ये, जे मगाशी तळायला घेतलं होतं तेल तेच वापरायचं आहे। किंचित जिरं घालायचे, ते तडतडले की ती ग्रेव्ही घालायची कांदा टोमॅटोची, मिक्स करायचं आहे, फ्राय करायचं व्यवस्थित। पुन्हा मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला होता, ते पाणी घालून मी सगळं मिक्स करून ते धुवून घेतलं आहे भांडं, ते पाणी घालायचं आहे त्याच्यात। बिर्याणी मसाला घालायचा आहे, काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। तर मीठ मगाशी सुद्धा घातलेलं आहे, तर त्या बेताने तुम्ही मीठ घाला। आता हे बघा, 10 मिनिटासाठीच फक्त झाकण ठेवायचं आहे आपल्याला, जास्ती नाही ठेवायचं आहे। कारण लसूण पेस्ट घालायची विसरले होते मी, ती घातलेली आहे। तर आता 10 मिनिटांनी आपल्या भाज्या बघा ओव्हरकुक झालेल्या नाही आहेत, पण ती कच्ची कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही होती ती व्यवस्थित शिजलेली आहे। आता बिर्याणीचं लेअरिंग करायचं आहे। एका पॉटमध्ये मी तूप घातलेलं आहे तळाशी, नंतर ती जी ग्रेव्ही आहे ती घातलेली आहे। भात जो शिजवून घेतलेला होता आपण, 70% शिजवलेला भात आहे तो, तर तो घालायचा आहे, त्याचं लेअर द्यायचं आहे। आता मी तळलेला कांदा घालणार आहे त्याच्यावरती। हे बघा, आता इथं पुदिना आणि कोथिंबीरही खूप लोक घालतात, आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती त्याचाही लेअर देऊ शकता। आता पुन्हा एक भाजीचं लेअर दिलं आहे, पुन्हा भाताचं लेअर दिलेलं आहे त्याच्यावरती। आता परत एकदा भाजीचं लेअर घालायचं आहे। आता इथे परत मी कांदा विसरले घालायचा, तुम्ही नक्कीच तळलेला कांदा ॲड करा। हे बघा, तर आता भाजीचं लेअर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा भाताचं लेअर ॲड करायचं, शेवटचा थर तो सगळा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे। आणि आता मी तळलेला कांदा घातलेला आहे ह्याच्यावरती, थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे। आणि इकडे मी येलो ऑरेंज जो फूड कलर असतो ना, तो रेडी करून घेतलेला आहे। आता तांदूळ शिजवलेले जे पाणी आहे ते 7 ते 8 चमचे मी घातलेले आहे, कारण काय भात जो आहे तो अगदीच कोरडा व्हायला नको म्हणून। आता येलो ऑरेंज फूड कलर जो आहे तो मी दुधात रेडी करून घेतलेला आहे, तो घालते मी त्याच्यावरती। कलर हे ऐच्छिक आहे, ते छान दिसतं म्हणून मी घातलेलं आहे। मी अगदी ग्रीन किंवा रेड कलर नाही घालत, आमच्याकडे नाही आवडत, मी ऑरेंज कलर घातलेला आहे, येलो ऑरेंज फूड कलर। तर आता साजूक तूप पण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे, चांगलं वजन ठेवायचं आहे त्याच्यावरती। 15-20 मिनिटांनी झाकण काढल्यावरती आपली बिर्याणी रेडी आहे। हे बघा, मस्त झालेली बिर्याणी आपली। रायता आणि पापडसोबत सर्व करा। थँक्यू।